धनराज पवार यांना निर्माण फाउंडेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार दैनिक सूर्योदय जामखेडचे पत्रकार धनराज पवार यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। निर्माण फाउंडेशन सामाजिक संस्थेकडून दिला जाणारा 2021चा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जामखेडचे जिल्हा अहमदनगरचे कर्तव्यनिष्ठ पत्रकार धनराज भगतसिंग पवार यांना मिसेस महाराष्ट्र व मिसेस इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी दक्षिण आफ्रिकेचे समाजसेवक बायडोम सर, आरती प्रशांत हिरे समाजसेविका विमलताई बोधारे, निर्माण फाउंडेशन प्रमुख निलेश आंबेडकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। यावेळी जामखेड तालुक्यातून पुरस्कार समारोह सोहळ्यास मनसे तालुकाध्यक्ष माननीय प्रदीपजी टापरे, प्रतिष्ठित व्यापारी व समाजसेवक अमित शेठ गंभीर, भीमटोला अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष विजयकुमार जाधव, शिवराणा फाउंडेशन संगमनेर अध्यक्ष विजय पवार, पत्रकार रोहित राजगुरू, पत्रकार संतोष गर्जे यांच्यासह पुरस्कारार्थी व त्यांच्यासह आलेले कुटुंबीय बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी निलेश आंबेडकर। निर्माण फाउंडेशन आयोजित आज इंटरनॅशनल आयडल अवॉर्ड्स 2021च्या सीझन 1 मध्ये जामखेडचे पत्रकार धनराज पवार यांना पुरस्कृत करताना आम्हाला आनंद होतोय। त्यांना आम्ही कोविड काळामध्ये जे काही त्यांचं योगदान होतं आणि त्यांच्या पत्रकारातून जे काही त्यांचा बहाणा होता त्यांनी जपला आहे, त्यासाठी आम्ही इंटरनॅशनल आयडल अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करत आहोत। आम्हाला विशेष कामासाठी आणि काम आपण यासाठी आमचा निर्माण फाउंडेशनकडे इंटरनॅशनल आयडल ये भी बहुत अच्छी बात है। हमको काफ़ी मोटिवेट करते हैं ऐसी चीज़ें, जो हम कुछ काम करते हैं उसकी सराहना अगर की जाए तो हमारे मन में बहुत खुशी होती है। तो दिस इज हाउ आई फील कि अकेले भी हम काफ़ी कुछ कर सकते हैं। बस डटे रहिए, डिटरमाइन होकर आगे बढ़ते रहिए एंड मंजिल के करीब आते आते आपको आपका कारवां मिलता जाएगा। सो बहुत सारी शुभकामनाएं मेरे तरफ से सभी अवॉर्डीज को। इसी तरह आप लोग अपने अपने कामों में आगे बढ़ते रहें, जो कि अभी कोविड में सहयोग दे रहे हैं। अपना मेडिकल स्टाफ, अभी कोरोना की लस भी काफ़ी सारी चल रही है, वैक्सीनेशन के लिए जो लोग आगे आके काम कर रहे हैं। तो मेरे तरफ से बहुत सारी शुभकामनाएं एंड आई होप कि कल 2.25 करोड़ हुए थे, धीरे धीरे हमारी पूरी पॉप्युलेशन का वैक्सीनेशन हो जाएगा। बेसिकली सगळे लोक आपापल्या लेवलवरती काम करतात, पण मग त्याचं एक वेगळं असं काही करतात। आता मला कळलं की जेव्हा ते सगळं प्रस्ताव आपण मागवले होते आणि तेव्हा काही उंचीवरती काही लोकांची कामं आहेत की ते माहिती पडत नाही आपल्याला आणि करतात खूप मोठं। मॅडम आहेत दामिनी पथकाच्या, त्यांचंही मोठं योगदान आहे। कळ मॅडम आहेत, त्यांचं मी काम करता उशिरा जोडलं गेलो मी त्यांच्याशी। मॅडम आल्यात त्या कळ अच्छा ओके, ते मग करतोच आहोत। तुमच्या सगळ्यांचं आता सगळं जी उत्कट आहे ती जास्त मला करायची नाही, कारण तुमच्यासमोर जास्त काय बोलणार ना मी। सगळे तुम्ही तुमच्या लेवलवरती एका वेगळ्या स्टेजला पोहोचले तुम्ही सगळे आहात अवॉर्डीज, आणि त्याच्यात मग मी वेगळं असं काही तुमच्याबद्दल, तुमचा पुरस्कारच तुमच्याबद्दल बोलणार आहे। म्हणून तुमचं एकदा सफिशियंट काही आहे, त्यांचंही स्वागत करतो। पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, नागपूर पोलीसला आहेत ताई, खूप चांगलं त्यांचंही मोठं काम आहे। कोविडच्या काळामध्ये ड्युटी करून एके आहेत ताई, ड्युटी करून सगळं तिकडच्या एरियांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी जे त्यांचं डिवोशन आहे, असे सगळेच भगिनी आहेत, बंधू आहेत, त्यांचं जे योगदान संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला रिवॉर्ड करताना मला खरंच मनापासून आनंद होतो आहे। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं, सर्व पुरस्कारांचं मी अभिनंदन करतो। सर्व पाहुण्यांचंही आभार जे या कार्यक्रमाला वेळ देऊन। स्पेशली थँक्स टू शेती। जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघत रहा FM स्टार न्यूजवरील बातम्या, अर्थात बातमी तुमची 7 आमची।